आई, तो साहेब येऊन रोज तुझा अपमान करतो. मी हे कसं बघू शकतो? त्यामुळं मी पण जाण्याचा विचार केला होता. लवकरात लवकर अग्रीमेंट घेऊन यावं लागेल. यावेळी त्या भीमराव सोबत हारू शकत नाही आपण. नरोत्तमजी, जर जहाज रिकामं गेलं तर आमचं खूप नुकसान होईल. त्यांनी अग्रीमेंटवर सही केली आहे. असं कसं नाही जाणार? हसत जाऊ देत किंवा रडत जाऊ देत, जावं लागणार. समधीच्या समधी निर्लज्ज आहेत. अगं, पैसे देऊन देऊन तू यांची एवढी मदत केलीस आणि परदेशात जाण्याची संधी मिळाली तर तुला सांगितलं बी नाही. बरं झालं संधी पकडली गेली. समध्याचा विचार चांगला होता. समधी आपापल्या कुटुंबासाठी चांगलं करू पाहत होते, पण या भीमरावाला कोणाच्या भलाईचं काय घेणं देणं. समजा काम बिघडून टाकलं. काही बिघडवलं नाहीये. तुमच्या भविष्याला गुलाम होण्यापासून वाचविलंय आम्ही. तुम्हाला केवळ हे माहित होतं की 5 वर्षानंतर तिथून पैसे घेऊन येणार आहात. पण तुम्हाला हे माहितीये का, हे 5 वर्ष सरतील कसे? तुला तर समजा माहित आहे. तू तर मोठा अंतर्यामी आहेस. हं? तुला भूत भविष्य वर्तमान समजा दिसत असत. हो, माहितीये मला. कारण मी खूप काही वाचतो. इतिहासाच्या पुस्तकात खूप काही अशा गोष्टी लिहिलेल्या आहेत ज्याने भविष्याचा अंदाज लावला जाऊ शकतो. कुठे राहिला असेल हा? अरे विनयजी, अग्रीमेंट मिळाला? हो, सर्वांचं अग्रीमेंट घेऊन आलोय. शाबाश. आता लवकरच जाऊया त्या भीमरावच्या चाळीमध्ये. नाहीतर तो भीमराव चाळवाशियांना भाषण देऊन स्वतःच्या बोलण्यात घेऊ शकतो. चला चला. तुम्हा सर्वांना माहितीये, गुलामीची परंपरा संपल्यानंतर जेव्हा श्रीमंत देशांना त्यांचे काम करण्यासाठी नोकरांची गुलामाची गरज पडली, तेव्हा त्यांनी एक नवीन सुरुवात केली. ते अग्रीमेंट बनवून लोकांना इथून तिकडे घेऊन जाऊ लागले, जेणेकरून ते दास परंपरेसारखं वाटू नये. तुम्हा सर्वांना सांगितलं गेलंय ना, 5 वर्षानंतर तुम्ही खूप सारे पैसे घेऊन तिकडून परत याल. पण मी तुम्हाला सांगतोय, 5 वर्षानंतर ते लोक जेव्हा तुम्हाला स्वतंत्र करतील, तेव्हा तुमच्याकडे एवढे पैसे नसतील की तुम्ही भारतात परत याल. अरे काय बोलतेस तू? हं? अरे 5 वर्ष मजुरी करणार तर आम्ही श्रीमंत होऊ. पर तू तर बोलतस की आमच्याकडे पैसेच नसतील. एवढं नकारात्मक प्रत्येक वेळेला आमच्याबद्दल कसं काय बोलू शकतोस तू? हं? हितेश काका, तुम्ही 20 वर्षांपासून इथं काम करताय ना, तर आजवर असे किती पैसे कमवले तुम्ही? दुरून डोंगर साजरे असतात आणि तुम्हा सगळ्यांना एवढी गोष्ट नाही समजली का नरोत्तम जोशी तुम्हा समद्यांच्या फायद्यासाठी का म्हणून काय करेल? ए, तुम्ही दोघा नवरा बायको नाटक करू नका. आणि भीमराव, तुझ्या स्वतःच्या दुश्मनीच्या चष्म्यात आमच्या समद्यांच्या निर्णयाचा अपमान करू नका, समजला? व्यक्तिगत शत्रुत्व नाहीये काका. चला, मी तुम्हाला काही अजून सांगतो ज्या गोष्टी त्यांनी तुम्हाला नसतील सांगितल्या. जेव्हा या देशातून पहिल्यांदा परदेशी मजुरांचे जहाज परदेशात जात होते, तर ते जहाज मधल्या रस्त्यातच बुडून गेले होते आणि सर्व लोक मरून गेले. ही गोष्ट त्यांनी तुम्हाला सांगितली होती. नेहमी असं जहाजांमध्ये जेव्हा पटकी, वारफोड्यासारखे आजार पसरतात, तेव्हा रुग्णांच्या उपचारांसाठी कोणतीच सोय नसते. तेव्हा रुग्णाला सरळ उचलून पाण्यामध्ये फेकून दिलं जातं. ही गोष्ट त्यांनी तुम्हाला सांगितली. मी बोलतोय ना, माझा हात सोड. तुम्ही असं राग नका करू. तुम्ही घरला चला, आपण नंतर बोलूया शांतपणे. तुम्ही आता लई रागत आहेस. तुम्ही माझं बोलणं ऐका, तुम्ही रागवू नका. काम्या रागू नक. आतापर्यंत म्या जे बी करत आलो हाय, बाबा आणि भीम मध्ये आले आहेत. म्या काय बी करू त्यांच्यासाठी चुकीचंच आहे. ह्या येळेला नाही, म्या जाणार ना, आत्ताच जाणार. आणि तू इथंच उभी राहून माझी वाट बघ. थांबा थांबा, तुम्ही लई रागात आहेस. तुम्ही नका जाऊ. माझं ऐका, थांबा. तुम्ही एकदा तरी प्रयत्न केला हे जाणून घेण्याचा की तुमच्या आधी जे लोक परदेशी मजूर इथून तिकडे गेले होते,
त्यामधले किती लोक परत आले, किती पैशांसोबत परत आले? हितेश काका, आम्हाला तुमच्या मजुरी करण्याबाबत, पैसे कमवण्याबाबत किंवा परदेशात जाण्याबाबत अडचण नाहीये. अडचण फक्त ही आहे की अशा प्रकारे जाऊ नका की चांगल्या भविष्यासाठी जे आज आहे तेही बर्बाद होईल. आणि वहिनी, हो, माझं स्वप्न आहे लंडनला जाऊन शिकण्याचं. पण मी लंडनला जाईन शिकण्यासाठी, स्वावलंबी बनण्यासाठी. जर तिथलं शिक्षण मला आपल्या देशात मिळालं तर लंडनला जाण्याची गरजच नाहीये. पण तुम्ही तिकडे जाणार होता आपल्या ताकदीला सोडून स्वतःला दुसऱ्यांच्या हातातली कठपुतली बनायला. तू म्या दिलेल्या शिक्षणाची वाट लावलीयस, माझ्या संस्काराची वाट लावलीयस. आता ह्या घरातून वहिनी तोपर्यंत जाणार नाही जोपर्यंत ह्यांना न्याय मिळत नाही. जरा विचार करा, त्या अनोळखी देशामध्ये तुम्हाला ह्यांच्यामधल्या कोणाला काही झालं तर तिथे कोण येईल तुम्हाला वाचवायला? नरोत्तम जोशी की तो प्रचंड देव? हात जोडतो तुम्हा सर्वांसमोर, काहीही करा पण मजुरी करण्यासाठी आपला देश सोडून कुठेही जाऊ नका. भीमराव, हात जोडत राहा. संध्याकाळ सकाळ दुपार हात जोडत राहा, समजलास? पण आता हात जोडून काही फरक पडणार नाही. विनयजी, भीमराव, खूप कायदा करत असतोस ना? ही आहे अग्रीमेंटची कॉपी. अग्रीमेंटच्या नियमांना तरी जाणतोस ना भीमराव? हा? मागे वाच लक्षपूर्वक चांगलं वाच भीमराव. वाचलेस? झाली पडताळणी. तर भीमराव, कायदा पण हेच सांगतो की हे सर्व लोक, सर्वजण आमच्या सोबत जाणार आणि म्या गवाही देणार. भीम कागदावर अंगठा समद्यांनी आपल्या मर्जीनं लावला हाय. बाळा, गपगुमान जायत ना, नाहीतर माझ्या परीस वाईट पुरी बी नसल. तुमच्यासारखं वाईट तसं बी माझ्या आयुष्यात कुणीच केलं नसतं. पण तुम्ही, यो तुमच्या आयुष्याचा प्रश्न हाय. भीमन बाबांच्या भाषणानं तुमचं भविष्य चालणार नाही. आणि लक्ष्मी, नाही यानं आनंदची तब्येत बी बरी होणार. म्या जे बी करतो ह्यांच्या नजरेत चुकीचंच असतं.
त्यामुळे माझं बोलणं तर सोडाच, पण तुम्हासनी तर आठवतच असेल ना का या कागदावर अंगठा लावायला आपल्याला कुठल्या परिस्थितीनं मजबूर केलं आहे. का यांचं बोलणं ऐकल्यानं आपली परिस्थिती बदलणार आहे. आपल्याला आपली परिस्थिती बदलाया जी एक संधी मिळाली आहे ती पडताळायला आपल्याला आपलं पाऊल पुढे टाकायला न ग. जर तुम्हा सगळ्यांना ही अडचण आहे की ही लोक निघून गेल्यानंतर ह्यांच्या कुटुंबांचं मागे काय होईल, तर तुम्हा लोकांच्या माहितीसाठी सांगतोय की कुटुंब सोबत घेऊन जाण्यासाठी सरकार प्रोत्साहन देते. जोखू, तू तुझ्या बायकोला घेऊन जा. जनार्दन, तूही तुझ्या बायकोला घेऊन जा. आणि दीपक, तूही तुझ्या आईला सोबत घेऊन जा ना. हितेश, तू तिथे जाऊन तुझं कुटुंबही सुरू करू शकतोस. सगळे मिळून मिसळून तिथे मजुरी करा, भरपूर पैसे कमवा. आणि जर परत येता आलं नाही तर काय अडचण आहे? हा? अरे पैसे कमवा आणि ऐश करा. प्रचंड देवजी, भ्रमित करू नका. एवढं सोपं आहे का कुटुंबाला तिकडे घेऊन जाणं, तिकडे आपलं कुटुंब तयार करणं? भीमराव, सोपे असू दे किंवा नसू दे, हे महत्वाचं नाहीये. आता निर्णय हा शाळेच्या लोकांना करायचा आहे की यांना काय करायचं आहे. कारण ऍग्रीमेंटच्या नियमानुसार त्या प्रत्येकाला गेले पाहिजे ज्याने इथे अंगठा लावला आहे आणि इथे सही केली आहे. या ऍग्रीमेंटला वाच, पुन्हा पुन्हा वाच, 10 वेळा वाच आणि ह्याच्या कायद्यांच्या नियमांना समज. कारण यावेळी यांना जाण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही, ना तू आणि ना तुझे भाषण. नरोत्तमजी, आम्ही यायला तयार आहे. हितेशजी, जनार्दन, जोकू, तुम्ही बी काहीतरी बोला. बोलायचं सांगायचं काय आहे? दुसऱ्यांचं आम्हाला काय बी नाही माहित, पण जोखू कुठंच नाही जाणार. वय दीपक बी कुठंच नाही जाणार. व्हय, या चाळीतला कुठलाच माणूस कुठंच नाही जाणार. बाळा, जर तुला जायचे असेल तर या सर्व मूर्खांना समजव यांना की कायद्याला घाबरा. ए जनार्दन, जोकू, दीपक, स्वतःच्या घरच्यासनी समजवा. कायद्याला घाबरणं गरजेचं आहे. जर आपण स्वतः तिथं नाही गेलो तर ते इंग्रज ऑफिसर आपल्याला वडून तिकडे नेतील. ठीक आहे, मुद्दा कायदा आणि ऍग्रीमेंटचा आहे ना, तर बाळादादा, आता ह्या गोष्टीचा निर्णय चाळीत नाही तर कोर्टात केला जाईल. ए भीम, बाळा, मी तुझ्यापेक्षा मोठ्या आवाजात ओरडू शकतो. मी एकदा सांगितलं ना, कोर्टात भेटूया, तर कोर्टातच भेटूया. रामजी, रागावू नको रामजी. कोर्टात भेटायचं आहे? ठीक आहे, कोर्टातच भेटूया. तसेही कोर्टात कुठे तुमचा विजय होणार आहे? तुम्हाला तर दरवेळी वाटतं का आम्ही कवा जिंकू नाही शकत, पण दरवेळी शेवटी आम्ही जिंकतो जोशीजी. मूर्ख, सगळं काही पाळ, पण गैरसमज पाळू नकोस रमाबाई. चल ठीक आहे, आम्ही देखील आमचा वकील तयार ठेवू, पण एका गोष्टीचा विश्वास देतो मी तुम्हा सगळ्यांना की ह्यावेळी विजय फक्त आमचाच होईल. विनय,
एक काम कर, जाऊन जहाज तिथे थोड्या वेळासाठी थांबव. हे सगळे जातील त्याच जहाजाने. ऐकलंस तू भीमराव? हे सगळे जातील त्याच जहाजातून. थांब बाळा. बाजूला हो. बाबा बाबा बस. बाबा सोडा. बाबा काय करताय तुम्ही हे? बाबा हे काय करताय तुम्ही? बाबा तुम्ही काय करताय हे? बाबा बाबा तुम्ही काय करताय? बाबा सोडा मला. बाजूला हो. बाबा 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 हे असं करू नका. भीम, ही बाप लेकाच्या मधली गोष्ट आहे. तू काय बी बोलायचं नाही. कसले जल्लाद बाप आहे तुम्ही? एका मुलासोबत असं वागणं आणि दुसऱ्यासोबत तसं वागणं, असं कसं करू शकता तुम्ही? बाई गप्पा बस. तुला जेवढी ताकद लावायची तेवढी लाव. आज मी तुला बांधून ठेवणार आहे. कोण आहेस तुम्ही आणि माझ्याजवळ असं येऊन उभी करायला आहात? तुझ्यासाठी हे जाणून घेणं गरजेचं नाहीये की आम्ही कोण आहोत. त्यापेक्षा तुझ्यासाठी हे जाणून घेणं गरजेचं आहे की तुझा धीर भीमराव वेडा आहे. काय बोलत आहात तुम्ही? उचित, एकदम उचित बोलत आहेत हे लोक. तुझा दीर, तुझा सासरा दोघे ठार वेडे आहेत आणि त्या दोन वेड्यांनी मिळून आमच्या सर्व योजनांवर पाणी सांडले. येडा माझा धीर भीम किंवा माझे सासरे रामजी नाहीये. येडी आहेस तुम्ही समधी लोक, आणि येडा आहे माझा नवरा. मजूर, गिरमिटिया मजूर आहेस तू, लक्षात ठेव. विनयजी, हे कुटुंब आहे की वेड्यांचं इस्पितळ? हा, ऐक, भीम आणि रमा सारखे बनण्याचा प्रयत्न करू नकोस. आठवणीत ठेव, अग्रीमेंटवर आहेस तू, परदेशी मजूर आहेस तू, समजले? कदाचित मी भीमरमासारखी बनू शकली असते. ए, ऐक, तुला ज्याच्यासारखं बनायचं आहे बन, पण जावं तर तुम्हा सगळ्यांना लागेलच. आणि ही गोष्ट तुझ्या लक्षात जेवढ्या लवकर येईल तेवढंच तुम्हा लोकांसाठी चांगलं होईल. असं बांधून तुम्ही आम्हाला थांबू शकत नाही बाबा. मला तुझी काळजी नाही, मला या घरच्या सुनीची काळजी आहे. रमा, लवकर जा, मोठ्या सुनीला घेऊन ये. जोवर हा परदेशीवाला मुद्दा संपत नाही तोवर ती इथंच राहील. नाही, माझी बायको इथं नाही येणार. हे ना तर तिचं सासर आहे, ना तुम्ही तिच्या घरची माणसं. जा रमा, याच्या बोलण्याला नाती संपणार नाहीयेत. नाही, रमा तू नाही जाणार. रमा, बाबा म्हणतायत ना, जा वहिनींना घेऊन ये. नाही, नाही रमा, रमा, भीम, हे तू चांगलं नाही करत, चुकीचं करत आहेस. चुकीचं तर तुम्ही केलंय बाळा दादा. मला माहित नाही बाबांचं हे वागणं योग्य आहे की नाही, पण मला हे माहितीये तुम्ही जे चुकीचं केलंय त्याला योग्य करण्याचा प्रयत्न मी आणि बाबा मिळून करतोय. बाबा, मी वकील सरांच्या ऑफिसमध्ये जाऊन येतो. भीम, भीम, बाबा सोडा मला.
लक्ष्मी, हितेशजी, जोकोजी,